मी प्राध्यापक जी. बी. जाधव, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड. विषय राज्यशास्त्र, प्रकरण 8 विकास प्रशासन यातील भाग पहिला आज आपण अभ्यासणार आहोत. उपघटक प्रस्तावनेमार्फत आपण या प्रकरणामध्ये विकास प्रशासनाची चर्चा करणार आहोत. विकास प्रशासनाची उत्पत्ती, अर्थ, व्याप्ती आणि भारतातील विकास प्रशासनाची चर्चा आपण करणार आहोत. आपण काही प्रश्नांनी सुरुवात करूया. विकास म्हणजे काय या बाबतीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे आहे, याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. विकास प्रशासनाची गरज काय आहे, त्यानंतर विकास प्रशासनाचा अर्थ आणि महत्त्व काय, या सर्व बाबीचा आपण अभ्यास करणार आहोत. विकास ही एक गुंतागुंतीची संकल्पना म्हणून म्हटले जाते. सर्वसामान्य अर्थाने विकासाच्या बाबतीमध्ये अर्थ विचारात घेतला तर विकास म्हणजे विस्तार असं आपल्याला सांगता येऊ शकते. विकास म्हणजे बदल, विकास म्हणजे वाढ किंवा विकास म्हणजे सुधारणा. म्हणजे विकासाची बाबतीमध्ये सांगत असताना विस्तार, बदल, वाढ किंवा सुधारणा याला आपल्याला विकास असं म्हणता येईल, ज्याला आपण डेव्हलपमेंट असं इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. म्हणजेच एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाताना झालेली सुधारणा किंवा झालेला बदल म्हणजे विकास होय. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना झालेला बदल म्हणजे विकास होय, किंवा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना झालेली सुधारणा म्हणजे विकास होय. हा बदल, ही सुधारणा आर्थिक बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीमध्ये, सांस्कृतिक बाबतीमध्ये अशा सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. सामान्य लोक आपले आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे कसे जगू शकतील याच्याशी ही निगडीत आहे आणि ती निगडीत सुधारणा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे जनतेच्या आयुर्मानामध्ये तर वाढ होतेच, पण जनतेचं जीवनमान हे अधिकाधिक उंचावलं म्हणजे विकास झाला, बदल झाला, विस्तार झाला, वाढ झाली, सुधारणा झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकते. या अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण लोकप्रशासनाचा अभ्यास केलेला आहे, जे कृतिशील सरकारशी निगडीत आहे. लोकप्रशासन कृतिशील सरकारशी निगडीत आहे, जे खऱ्या अर्थाने कृती करणार आहे, खऱ्या अर्थाने जनतेच्या हिताच्या दृष्टीनं धोरणं आखणार आहे, जनतेच्या हिताच्या दृष्टीनं कायदे करणार आहे. जनतेचं हित लक्षात घेऊन जे सरकार काम करतं, ज्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणतो, जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित, जास्तीत जास्त कल्याण करण्याच्या उद्देशाने कार्य करणारं त्याला कृतिशील शासन आपण म्हणू शकतो. कृतिशील शासनाशी लोकप्रशासनाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. लोकप्रशासनामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या सरकारच्या तिन्ही शाखांच्या कार्यावर आपण लक्ष केंद्रित केले. जेव्हा लोकप्रशासन विस्तार किंवा विकासासाठी कृतिशील सरकारचा अभ्यास करते तेव्हा ते विकास प्रशासन बनते. जेव्हा लोकप्रशासन विस्तार किंवा विकास या दृष्टीने कृतिशील सरकारचा अभ्यास करते तेव्हा तो विकास प्रशासन बनते. तर याचा आपण अभ्यास केल्यानंतर उत्पत्ती आणि अर्थ या बाबतीमध्ये विचार करायचा आहे. कल्याणकारी राज्य या संकल्पनेविषयी आपण अनेक वेळा राज्यशास्त्रामध्ये याचा विचार केलेला आहे. एखादे राज्य जेव्हा नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हितांचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेते
त्या राज्याला कल्याणकारी राज्य असे म्हणतात. कल्याणकारी राज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित जोपासण्याचं काम केलं जातं. त्यामुळे लोकशाही शासन व्यवस्थेत आजची राज्य हे कल्याणकारी राज्य म्हणूनच आपल्याला म्हणता येईल. कल्याणकारी राज्य नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ, मूलभूत गरजाचा विचार केला तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजाशिवाय शिक्षण आणि आरोग्य हेही व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीनं, व्यक्तीचं आयुर्मान उंचावण्याच्या दृष्टीनं, जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं, कार्यक्षमता टिकून ठेवण्याच्या दृष्टीनं आणि प्रगतीच्या दृष्टीनं शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्ही गरजा अलीकडच्या काळामध्ये महत्त्वाच्या आहेत. तर स्थूलमानाने विचार केला तर देशातील सर्व नागरिकांच्या मूलभूत कल्याणाची म्हणजे योगक्षेमाची जबाबदारी स्वीकारून त्यानुसार आपली शासकीय धोरणे व कार्य ठरविणारी राज्यसंस्था. कल्याणकारी राज्य व्यक्तीला न्याय, हक्कापासून आणि स्वातंत्र्यापासून वंचित न करता वर्गीय संघर्ष टाळून सामाजिक आणि आर्थिक बदलांनी सामाजिक कल्याण साधण्याचे उद्दिष्ट ठेवते. कल्याणकारी राज्यामध्ये हक्कापासून आणि स्वातंत्र्यापासून वंचित ठेवलं जात नाही आणि हे करत असताना वर्गीय संघर्ष जो संघर्ष आहे तो संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि याच्यातूनच सामाजिक विकास, सामाजिक प्रगती, सामाजिक बदल आणि आर्थिक बदल या माध्यमातून सामाजिक कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला विकासाच्या संकल्पनेत कल्याणकारी राज्याला महत्त्व दिले गेले. याचा परिणाम पारंपरिक लोकप्रशासनावर झालेला दिसून येतो. शासनाचे जे काही नियमित कार्य असते त्या नियमित कार्याच्या पलीकडे जाऊन आता एकत्रित, संघटित आणि संचलित शासकीय कृतीतून बदल घडविण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. म्हणजे जे पारंपरिक लोकप्रशासनावर ज्याचा परिणाम झाला, शासनाचे जे नियमित कार्य आहे त्याच्या पलीकडे जाऊन जनतेच्या हिताच्या दृष्टीनं, जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीनं जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होताना दिसतो. त्यामुळे कल्याणकारी राज्याच्या कल्पनेला मूर्त स्वरूप ब्रिटनच्या मजूर पक्षाने दिले. सर विल्यम बेव्हरिजच्या सोशल ॲश्युरन्स अँड अलाइड सर्व्हिसेसच्या प्रबंधाचा पायाभूत आधार मानून मजूर पक्षाने आपली धोरणे आखली. तेव्हापासून कल्याणकारी राज्याची संकल्पना सुस्पष्ट होत गेली आणि ती अमेरिका व इतर काही राष्ट्रांनीही स्वीकारलेली दिसते. म्हणजे अमेरिकेसारख्या बलाढ्य श्रीमंत अशा देशांनी असे विचार स्वीकारले किंवा ही कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली म्हणजे निश्चितच जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त कल्याण करण्याच्या दृष्टीनं नियमित कार्याच्या पलीकडे जाऊन वेगळे कार्य करून जनतेचं कल्याण कसं साधता येईल याचा प्रयत्न केलेला दिसतो. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका या खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले. नक्कीच आशिया आणि आफ्रिका खंडातील जे वसाहती होत्या, जे साम्राज्य होतं ते नष्ट करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने झाली. स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये आंदोलने झाली आणि त्यामुळे अनेक देश आशिया आणि आफ्रिका खंडामधील
जे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर स्वतंत्र झालेले दिसून येतात. या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासमोर नक्कीच राष्ट्र उभारणीचे मोठे आव्हान होते, कारण अनेक आव्हानं या देशासमोर उभी होती. त्यामुळे या देशाला उभारणीचं काम करण्यासाठी आव्हानं बाजूला करून प्रगती कशी साधता येईल, विकास कसा साधता येईल, लोकशाहीमध्ये लोकांना हक्क कसे मिळवून देता येईल, स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर त्यांना त्याचं जीवनमान कसं उंचावता येईल, यासाठी या देशासमोर राष्ट्र उभारणीचे मोठे आव्हान होते. त्यांना शासनाने नेहमीचेच प्रशासकीय कार्य करावे असे वाटत नव्हते, तर शासनाने नियमित प्रशासकीय कार्य करावे असं वाटत नव्हतं. विकासाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी हे देश उत्सुक होते की या देशांना परंपरागत किंवा जे नियमित कार्य आहे त्याच्या पलीकडे जाऊन शासनाने वेगळे कार्य करावे की जे विकासाच्या दृष्टीनं प्रक्रिया कशी राबवता येईल याच्यासाठी ते अनेक देश उत्सुक होते. या देशामधील समाज हा निश्चितच गुंतागुंतीचा आणि विभिन्न होता. या देशातील अर्थव्यवस्था स्थिर होण्यासाठी त्या झगडत होत्या. अर्थव्यवस्थेला स्थिरता कशी आणता येईल याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं होतं, कारण युद्धामुळे अस्थिर बनलेल्या होत्या, युद्धामुळे नुकसान झालेलं होतं, युद्धामुळे प्रगती खुंटलेली होती, युद्धामुळे प्रगती होत नव्हती. त्यामुळे देशाच्या विकासासाठी केलेली मदत योजना पुरेशी ठरली नाही. या देशांनी नवीन दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर जे देश आशिया आणि आफ्रिका खंडातले स्वतंत्र झाले त्या देशांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक होते. तसे झाले तरच खऱ्या अर्थाने समाजातली जी असमानता आहे, सामाजिक विषमता ज्याला आपण म्हणतो, ते दूर होऊ शकते. जे वाट्याला दारिद्र्य आलेलं आहे, हे दारिद्र्य किंवा सामाजिक विषमता ही जी आहे फार मोठी समस्या या देशासमोरची होती. आणि जर अशा देशांनी नवीन दृष्टिकोनातून विचार केला नाही तर सामाजिक विषमता, सामाजिक असमानता आणि या देशामधलं असलेलं दारिद्र्य हे कमी होऊ शकणार नाही. म्हणून त्यांची आव्हाने पेलणे शक्य होणार होते. या जाणिवेतूनच विकास प्रशासन या संकल्पनेचा उदय झाला. विकास प्रशासन या संकल्पनेचा उदय झाल्यामुळे निश्चितच शासन आणि प्रशासन यांच्या माध्यमातून जनतेला नियमित कार्याच्या पलीकडे जाऊन शासनाने वेगळी धोरणं आखली आणि विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न केले. त्यामुळेच देशाचा विकास शक्य झालेला आपल्याला दिसून येतो. या देशातील विकास आणि बदलाचे प्रमुख स्रोत तेथील शासन होते, तेथील सरकार होते. या नवीन राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे विकासाच्या संकल्पनेची परिभाषा निश्चित करणे आणि पुनर्रचना करणे आवश्यक झाले. विकासाचा संपूर्णपणे नव्याने विचार झाला. या देशातील विकास आणि बदलाचे प्रमुख स्रोत सरकार होते, त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे नव्याने विचार झाला. विकास म्हणजे फक्त आर्थिक वाढ नाही. विकास म्हणजे विचार केला तर आर्थिक बाबतीमध्ये त्याचा विचार केला जातो. विकासाचा आर्थिक बाबतीमध्ये विचार केला जातो, तर विकासाचा आर्थिक बाबतीशिवाय सामाजिक बदल झाले पाहिजेत, राजकीय विकास झाला पाहिजे आणि सांस्कृतिक सुधारणा देखील झाल्या पाहिजे. म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदलाला या ठिकाणी विकास असे म्हटलेलं आहे. असा विचार त्या काळामध्ये मांडला गेला. त्याप्रमाणे या देशातील सरकारांनी अनेक महत्त्वाची कार्ये हाती घेतली. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने, बदलाच्या दृष्टीने त्या देशातील सरकारने अनेक महत्त्वाची कार्ये हाती घेतली. केंद्रीय आर्थिक नियोजन
विकास कार्यक्रम आणि प्रकल्पाची आखणी व अंमलबजावणी, औद्योगिक विकासाचे व्यवस्थापन आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता, आर्थिक संधी देणे व इतर सामाजिक कल्याण कार्यक्रमातून हे प्रयत्न झालेले दिसून येतात. नियोजित बदल आणि लोकसहभाग यातून अनेक विकसनशील देशांनी विकास साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे अभ्यासाचा विषय म्हणून आणि विकास साधण्याचा मार्ग म्हणून विकास प्रशासनाचे महत्त्व वाढलेले आहे. तर त्या देशातील सरकारने जसं केंद्रीय आर्थिक नियोजन, भारतामध्ये जसं नियोजनाच्या माध्यमातून प्राधान्यक्रम निश्चित करून पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून तशी आर्थिक तरतूद करून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे, तसा विकासाचे कार्यक्रम वेगळे आखले, वेगळ्या प्रकल्पाची आखणी केली, त्याची अंमलबजावणी केली, औद्योगिक विकास साधण्यासाठी तशा प्रकारचं व्यवस्थापन केलं आणि नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं, पूर्ततेच्या दृष्टीनं प्रयत्न केले. त्यांना आर्थिक संधी देण्याचा प्रयत्न केला आणि इतर सामाजिक कल्याण कार्यक्रम, समाजाचं कल्याण करण्यासाठी वेगळे कार्यक्रम आखले गेले आणि अशा प्रकारचे वेगळे प्रयत्न, नियोजित बदल आणि लोकसहभाग यातून अनेक विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेल्या देशांनी आपल्या देशाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. यामुळेच अभ्यासाचा विषय म्हणून विकास प्रशासन, विकास साधण्याचा मार्ग म्हणून आणि अभ्यासाचा एक विषय म्हणून विकास प्रशासनाचं महत्त्व हे अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.